कोणाचं लग्न आहे? राधा काकाचं लग्न. तर आपलं या अचानक भयानक ब्लॉग मध्ये सरचे स्वागत करत आहे. आणि आम्ही ही वृंदा तर आज आमच्या परम मित्राचं लग्न आहे, स्वप्नीलचा परम मित्र आणि आमचे भाऊजी. तर काकाचं लग्न आहे, त्यासाठी आम्ही लातूरला आलेलो आहोत. तर आम्ही लातूरला आलेलो आहोत आणि आम्ही असं मस्त आता लग्न एन्जॉय करणार आहोत. तर बघू आता काय होतंय. तर चलो, लातूर म्हणजे माझं 11वी 12वी इथंच झालेलं आहे आणि आमच्या आहोंचंही, त्यांचं पण हे कॉलेजच इथंच कॉलेज होतं. आम्ही कॉलेजला सोबत होतो, मी आणि आमचे साहेब 11वी 12वीला. तर तेव्हा ओळख नव्हती आमची. नाहीतर ऐकणाऱ्याला असं वाटेल की 11वी 12वीपासून ओळखीचे, तसं नाहीये. मी नव्हते ओळखत त्यांना, भले हे मला ओळखत असतील त्यावेळेस. तर ते तसं आहे. तर खूप नॉस्टॅल्जिया वाटतं, म्हणजे खूप काळजाजवळचं शहर असं म्हटलं तरी चालेल. तर चलो. आणि गोंधळ घालत घालत अशा प्रकारे आम्ही लातूरमध्ये पोहोचत आलेलो आहोत. ही आमची राधाराणी. आणि इतकं छान मंगल कार्यालय होतं आमच्या फक्त तिघांसाठी. एवढी मस्तपैकी AC ची रूम होती आणि ही मी लग्नासाठी रेडी आहे. आणि हे आमचे नवरदेव कल्पराज, हा आमचा खूप जवळचा मित्र, त्याचं आज लग्न आहे. तर छानपैकी बँड बाजा वाजत होता आणि राधाराणी ही अशी मस्त नाचत होती. आम्ही तिच्या मागे फिरत होतो. मस्त तिचाच एन्जॉय चालू होता छानपैकी. तर आज इथे संगीत आणि एंगेजमेंट होणार आहे. यांच्यात हळद नसते, तर एवढेच प्रोग्राम आज संध्याकाळी होतील. आमची राधा रेडी झाली. धनश्री मावशीच्याच लग्नातला आम्ही ड्रेस घातला. आहा अय्यो, किती छान दिसते बाबू, छान दिसते बाबा. काय बी चला. तर ही मी अशी रेडी झालेली आहे संगीत आणि एंगेजमेंटसाठी. तर ही साडी मला आमच्या सरकारांनी गुढीपाडव्याच्या वेळेस घेतलेली आहे, तिथे राजस्थानमध्येच. तर मस्तपैकी आम्ही मेकअप केला आहे, दोघी पण रेडी होऊन खाली आलोत. आणि हे आमचे सरकार. मॅच झालंय ना आपलं. वा, इकडे एक नंबर. मी आहे इथे, तुझी तुला रूम दिले नाही का इथं? डोळ्यात बघ, डोळ्यात. स्वप्नील इकडे या पहिले. एकदा तूच बघ डोळ्यात जा. लाईट बंद कर डोळ्यात. गायत्रीला सांगावं लागेल. ये बाई, मी जो ब्लॉग मध्ये बस इकडे तुझं चॅनल असं रिपोर्ट मारेन तुझं चॅनल. बघ पहिले सांगायला तुला काय केलं तर. हे जो व्हिडिओ मध्ये आलं सगळं रिपोर्टच मारतो तुझं चॅनल. यार पैसे देऊन रिपोर्ट मारतो. माझ्या नवऱ्याला सांगतोस डोळ्यात बघ, माझ्या नवऱ्याला सांगतोस स्वतः रिपोर्ट मारणार आहे. काय नसते होत, घाला मार. तर हे आहेत माझ्या नवऱ्याचे खूप 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 काळजाच्या जवळचे मित्र, ज्याच्यापैकी आमच्या नंतर आता कल्पराजचंच लग्न आहे आणि 11वी 12वी पासून सगळे सोबत आहोत. तर आज जवळपास 15-16 वर्षाची मैत्री आहे. तर आज त्यातल्याच एकाचं लग्न आहे. तर चला. आणि इथे ब्राईड आणि ग्रूमचं वेलकम होऊन मस्तपैकी त्यांची एंगेजमेंटची तयारी चालली. राधा मस्त धावते, खूप निवांत चालू आहे सगळं. किती छान ड्रेस आहे बाबा, वाव. इथल्या AC मुळे माझा घसा पॅक झालाय आणि आता बोलायला पण त्रास होतोय, तर कसं बोलणार माहित नाही. तर असं वाटतच नाहीये की लग्नाला आली आहे, असं वाटतं की वॅकेशनला आली आहे. मी निवांत आहे. फक्त राधा जरा त्रास देते. लेकरांचं हे चालतच राहतं रात्री थोडंसं.
काल एवढी एंगेजमेंट झाली, डान्स काहीतरी झालं, मला काहीच रेकॉर्ड करता नाही आलं. आम्ही फक्त राधाला सांभाळतच होते मी, तर माझ्या नवऱ्याला थोडं एन्जॉय करू दिलं, कारण त्याचा जवळचा मित्र आहे माझ्यापेक्षा. तर आणि ती सगळी गँग त्याचीच आहे. आणि माझं लग्न होऊन आता 7 वर्ष झाली, तर या पोरांना मी सांभाळले असं म्हणायला हरकत नाही. तर ते तसं आहे. तर मग आता माझ्या मैत्रिणीच्या लग्नात माझ्या नवऱ्यानं माझ्या लेकीला सांभाळलं, तर आता त्याच्या मित्राच्या लग्नात मी त्याच्या लेकीला सांभाळते. तर चलो, खाली सप्तपदी चालू आहे. राधाला आत्ताच रेडी करून मी खाली पाठवलं आहे आणि आता मी रेडी होणार आहे. असं विचार केला होता की सकाळी सप्तपदीला वेगळं आणि दुपारी लग्नाला वेगळं काहीतरी घालू, पण नाही शक्य. लेकरू असल्यावर काही शक्य नाही आहे. ॲटलिस्ट आम्ही रेडी होऊन ॲटलिस्ट 4 फोटो तरी काढतो आहे किंवा थोडंसं म्हणजे एन्जॉय तर करतो आहे, बट बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात. तर चला. तर हा आहे ॲक्च्युअल लग्नाचा दिवस. तर मागे मस्तपैकी सप्तपदी चालू आहे आणि आम्ही दोघी सकाळी सकाळी अशा रेडी होऊन बाहेर आलेलो आहोत. तर हे माझं बाळ आणि ही मी. आणि इथे छानपैकी सप्तपदीचे विधी चालू आहेत. हेच खरं तर लग्न आहे. दुपारचं फक्त संध्याकाळचं रिसेप्शनच म्हणता येणार आहे, दुपारचं वगैरे जे होणार आहे ते. तर मस्तपैकी यांच्या सकाळ सकाळ सप्तपदी चालू आहेत आणि आम्ही हे माझा नवरा समोर आणि आम्ही मस्तपैकी खाण्याचा आस्वाद घेत इथे छान टाइमपास करत खूप सारा वेळ घालवला. मस्त पेटपूजा केली. म्हटलं दिवसभर आता भूक लागली तरी हरकत नाहीये. असा एन्जॉय चालू आहे आमचा, जसा वेळ मिळेल तसा. आणि ही छानपैकी डेकोरेशन आणि हा आमचा दोघांचाही खूप चांगला मित्र. तर प्रिय कल्पराज, हा ब्लॉग बघितल्यावर तुला कदाचित असं वाटेल की अरे यार हिनं बरंच काही काही गोष्टी मिस केल्या, पण मी तिथं होते. माझा नवरा ते लग्न माझ्या अपरोक्ष अटेंड करत होता, माझ्याकडून पण ते होतं. तू खूप सुखी राहा. तुझ्या नवीन आयुष्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमचा खूप चांगला मित्र आहेस तू. तुझे अप्स अँड डाऊन्स आम्ही पाहिलेले आहेत आणि आता तुझं भारी आयुष्य पण आम्हाला खूप छान पाहायचं आहे. आणि लग्ना दिवशीचा हा माझा स्पेशल लुक. मिनिमल ज्वेलरी, जास्त काही तामझाम नाही, सोन्याचे दागिने. आणि ही साडी मला माझ्या आईनं दिलेली आहे, आता रिसेंटलीच दिली आहे. साडी एकदम साधी जरी असली, सिंपल जरी असली तरी तिथं आपण विअर कशी करतो याच्यावरून ते सुंदर किती दिसणार हे ठरतं. तर हा व्हिडिओ आमचे सरकार घेत आहेत आणि ही मी अशी आनंदी माणूस. खाली लग्न चालू आहे आणि त्यांचे फेरे चालू होते आणि त्याच्यामध्येच हे बघा, ही साडी ही मी आणि राधा झोपलेली आहे. मग येऊन दागिने वगैरे सगळं काढलं आणि राधाला फीड केलं आणि राधाला झोपवलं. आत्ता खाली आवाज येतोय, लग्न लागणार आहे, 12 वाजलेले आहेत, मुहूर्त पण होत आहे. तर मला जाता येत नाही आहे. आता लग्न लागायच्या टायमिंगलाच मला जाता येईल. राधा उठणार, राधाला रेडी करायचं आणि म्हटलं नवऱ्याला तू एक लग्न एन्जॉय कर, मी जाऊन हिला फिडिंग करून हिला झोपवते. तर ही शांत आता झोपली आहे मस्त. मी पण थोडासा आरामशीर बसली आहे. तर हे असंच आहे, पॅरेंट्स झालं की हे असंच आहे. प्रत्येक लग्नात हे असंच होणार आहे. दोघांपैकी फक्त एकालाच एन्जॉय करता येणार आणि एकाला बेबी सांभाळावं लागणार आहे. खाली मंगलाष्टक ऐकू येतात, आम्ही दोघी झोपलोय. राधा राधा झोप बबू, उठा. ओ असंच आहे. कल्पूचं लग्न लक्षात राहील आमचं झोपून. लेट का होईना पण आम्ही मस्त तयार होऊन परत खाली आलो आणि नवरा नवरी सोबत फोटो काढून परत पेट पूजेला लागलो. जेवणावर ताव मारला. आई गो, सोड 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 सोड. कसं वाटते कल्पराज? कल्पराज तुला लग्न करून कसं वाटते? मी माझा अभिप्राय थोड्या
एखाद 2 दिवसानंतर देईल. म्हणजे तुला काय 1-2 दिवसानंतर नाही, तू चांगले 2 महिने घेईन मला सांग. फोन करेन त्यावरचा. मला असं वाटत नाही कल्पनाच त्रास होऊन जाईल. स्वप्नील सारखं कूल राहील एकदम चिल. लय अवघड आहे रे, मोठ्या घरात. तारीफ स्वप्नीलची तारीफ ब्लॉग मध्ये. स्वप्नील चांगलाच आहे. तर हे आम्ही काढलेले सुंदर 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 फोटोज. तर संसारात खूप भारी गोष्ट काय असते माहिती आहे का, ते म्हणजे तुम्ही चांगल्या चांगल्या आठवणी खूप छानपैकी जपून ठेवता आणि आनंदी राहता, प्रत्येक क्षण जगता. आणि हीच गोष्ट तुमचं आयुष्य अजून स्पेशल बनवते. लग्न अटेंड करून सगळ्यांना निरोप दिल्यावर आम्ही 4-5 जण पोहोचलो आमच्या कॉलेजवर. आमच्या कॉलेजला आम्ही भेट द्यायला चाललेलो बाई, आहोत. मोरे सर नाहीत, नाही तर दरवेळेस मोरे सरांना भेटायचो. मी पहिल्या दिवशी इथं बसून रडत होते. पहिल्या रे काय स्वप्नील कुठे आहेत माहितीये का? 2000 कितवीची बॅच कुठे स्वप्नील? 13ची असेल आपली. ही नाही 13. स्वप्नील होळे. इथं बाकी आहे का कोणी? आम्ही नसेल, हुशार पोरच होते. ती पण नाहीये. आहे का राधाचा पप्पा आणि मोरे सरांचे चेअर. हे आमचा क्लास, ही बी डिव्हिजन, ती सी डिव्हिजन. तुम्ही एक खाली होतो. नंतर एकदा वर बसून गेला आपल्याला. किती काय सुट्टी चालू आहे बहुतेक. तर हे आमचं कॉलेज डॉक्टर चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय. तर इथे आम्ही दोघे पण शिकलो आहोत. कॉलेजमध्ये आमची ओळख नव्हती, पण कॉलेजच्या नंतर जेव्हा 2015 मध्ये आमची इथेच पहिली भेट झाली आणि तिथूनच सगळी सुरुवात झाली. आणि त्यानंतर ह्या कॉलेजला आम्ही कधीच भेट द्यायला आलो नाहीत. आणि आज जवळपास 16 वर्ष झाली त्यानंतर आम्ही या कॉलेजला भेट द्यायला आलो, ते पण राधाला घेऊन. ही खूप गोष्ट स्पेशल आहे. ही गोष्ट खूप स्पेशल आहे. खूप भारी वाटतं यार. आणि जुन्या आठवणी वगैरे खूप छान वाटतं. चेहऱ्यावर आनंद आणि मनात समाधान घेऊन आम्ही आता निघालो परतीच्या वाटेवर. राधा मस्तपैकी झोपलेली आहे आणि आता घरी जायची ओढ लागलेली आहे. चला तर मग मी व्लॉगची सांगता करते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा.